सरकारने धोका दिला का? पुन्हा एकदा आंदोलन उभा राहणार, असं का म्हणाले कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते? काल कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामधून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला. आता इथे बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल, आंदोलन तर संपले, राजीनामा पण झालाय, मग पुन्हा एकदा आंदोलन करण्याची चेतावणी का दिली? नेमकं असं काय घडलंय? सरकारने धोका दिलाय का? ज्या मागण्या सरकारने पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं होतं, त्या मागण्या आता सरकार पूर्ण करत नाहीये, असं चित्र निर्माण झालंय का? नेमकं असं घडलं तरी काय? पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला गेलाय, तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर सर्वांना एक प्रश्न आहे. भाजप सरकारने आत्तापर्यंत जे जे आश्वासन दिलेत ते प्रत्यक्षामध्ये पूर्ण झालेत का? याचं उत्तर आपल्यातील बऱ्याचशा लोकांना माहिती असेल. पण आपला मेन मुद्दा असा आहे, कॉक्रोच पार्टीच्या प्रवक्त्यांनी पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा का दिला? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर अनेकांना वाटलं आता आंदोलन संपलं, हे प्रकरण इथेच थांबेल. सरकारने जे आश्वासन दिले होते त्यानंतर पुढे काही मोठी घटना घडणार नाही. पण आता मात्र वेगळंच घडताना दिसतंय. त्याचं झालं असं की काल कॉक्रोचचे दोन प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष राखा, त्याचबरोबर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी एक पत्रकार परिषद घेतली. आता याच पत्रकार परिषदमधून पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला गेलाय. आता आपल्यातील बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसेल, हे आंदोलन मागे घेतलं गेलं तेव्हा ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांच्याकडून माहिती घेण्यात आली होती. कारण की कपिल सिब्बल यांचं म्हणणं होतं, आंदोलनामध्ये काही जनहित याचिका राजकीय हेतूने केल्या जातात. त्यासाठी आंदोलनकर्त्यांना, विद्यार्थ्यांना, तरुणांना कायदेशीर माहिती असणं गरजेचं असतं. आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका, सरकारने नेमकं काय केलंय. कॉक्रोच पार्टीच्या अभिजित दिपके असो किंवा सौरभ दास असो किंवा आशुतोष राखा असो, यांना अगोदरपासूनच माहिती होतं, हे आंदोलन पूर्णपणे शांत झाल्यानंतर सरकार प्रत्येक एक व्यक्तीला लक्ष करणार, म्हणजे प्रत्येक व्यक्तीवरती नजर ठेवणार. कारण की यांच्या आंदोलनामुळे भाजप सरकारची मोठी बदनामी झाली. त्यामुळे साहजिकच आहे, प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, हे आंदोलन संपल्यानंतर कॉक्रोच पार्टीच्या प्रवक्त्यांना टार्गेट केलं जाणार. या अगोदरचे जे काही आंदोलन झाले होते त्यामध्ये देखील अशीच पद्धत वापरण्यात आली होती. आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांवरती वेगवेगळे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता. या पार्श्वभूमीवरती कॉक्रोच जनता पार्टीच्या सदस्यांनी अगोदरच कायदेशीर सल्ले घेतले होते. देशामधील ज्येष्ठ वकिलांशी संपर्क ठेवून या आंदोलनाचं नेतृत्व चालू होतं. या पत्रकार परिषदमधून कपिल सिब्बल यांनी सांगितलं, कोणत्याही सरकारला आपली बदनामी झालेला आवडत नाही, त्यामुळे सरकार त्याची खुन्नस नक्की काढतं. आता इथे सौरभ दासने काय सांगितलं? सौरभ दास म्हणाला, आंदोलन संपल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या धमक्या दिल्या जात आहेत, आम्हाला जाणून बुजून टार्गेट केलं जात आहे. पण ही पत्रकार परिषद त्यासाठी नव्हतीच. ही पत्रकार परिषद होती आंदोलनामध्ये जे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, ज्या तरुणांनी सहभाग घेतला होता, त्या तरुणांवरती आणि विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल होत आहेत. सरकारने आंदोलन संपवण्या अगोदर आश्वासन दिले होते, आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करणार नाही, कोणत्याही विद्यार्थ्यांवरती कायदेशीर कारवाई करणार नाही. त्यामुळे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि कॉक्रोच पार्टीच्या प्रवक्त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थ्यांना आवाहन केलंय, कोणत्याही विद्यार्थ्यांना, तरुणांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना कायदेशीर मदत मिळणं गरजेचं आहे. कारण की दिल्लीमध्ये बसून प्रत्येक विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडता येणार नाही. जर कुठे विद्यार्थ्यांवरती गुन्हा दाखल झाला, त्यांना एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकवलं तर त्यांच्या भविष्याबद्दल मोठा प्रश्न निर्माण होईल. त्यासाठी प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांमध्ये एक नवीन सिस्टम उभारण्यात येणार आहे. स्वतः कपिल सिब्बल यांनी यासाठी 1 कोटी रुपयाचा निधी दिलाय. त्यांनी सांगितलं, देशभरामधील सर्व वकिलांनी विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे यायला हवं. आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील, वेगवेगळ्या राज्यातील लाखो वकील त्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी झालेत. आता हे सर्व का करण्यात येते? लक्ष देऊन ऐका. दिल्ली पोलीस एक AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यावरून आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या तरुणांची ओळख पटवता येईल आणि नंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना त्रास दिला जाईल. देशातील तरुणांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी एक मजबूत कायदेशीर पद्धत उभा करणं गरजेचं आहे. कारण की असं कित्येक वेळा घडलंय, जेव्हा जेव्हा सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन केलं जातं, आंदोलन संपल्यानंतर आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल केले जातात. यासाठी सरकारकडून आपल्यावरती अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये, त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी देशातील वकिलांचं नेटवर्क लवकरच तयार होणार आहे. फक्त दिल्लीमध्येच आंदोलन झालं नव्हतं,
आसाम, कोलकाता, बिहार, पटना अशा अनेक मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आंदोलन झालं होतं. त्या शहरातील विद्यार्थ्यांवरती देखील पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केलेत. यामधील बरेचसे विद्यार्थी सामान्य घरातील असतात, त्यामुळे त्यांना कोणत्या वकिलाची मदत मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये ते पूर्ण अडकून जातात. त्यामुळेच तर ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि कॉक्रोचच्या प्रवक्त्यांनी एक नवीन वेबसाईट लवकरच लॉन्च करण्याचा निर्णय घेतलाय. त्यांच्या वेबसाईटवरती आपण ज्या विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल झाले त्यांचं नाव आपण टाकू शकतात. त्यानंतर त्यांना पूर्ण मदत केली जाईल, मग ती वकिलाची मदत असो किंवा इतर कोणतीही मदत असो. ती वेबसाईट फक्त वकिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते वकील उपलब्ध आहेत, ते तरुणांना विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारची मदत करू शकतात, याशिवाय त्यांची जी काय फी असेल ती सर्व फी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल देणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना फीची चिंता करण्याची गरज नाही. आता हे सर्व करण्याची गरज का पडली? कारण की सरकारने आश्वासन दिलं होतं कोणत्याही विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले जाणार नाही. पण प्रत्यक्षात पाहिलं तर वेगवेगळ्या राज्यातील विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले जात आहे. सरकारने आश्वासन दिलं त्याचं काय झालं? यासाठी ही खास करून पत्रकार परिषद होती. कॉक्रोच जनता पार्टी .org या वेबसाईटला साक्षी नावाचं स्वतंत्र विभाग तयार करण्यात आलाय. यामध्ये देशातील विद्यार्थ्यांना तरुणांना आव्हान केलं, जर आपण कोणत्या आंदोलनामध्ये सहभागी झाला असाल तर त्या संबंधात आपल्याकडे कोणते फोटो, व्हिडिओ, काही पुरावे असेल तर आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकतायत. याशिवाय आंदोलनानंतर पोलीस जर आपल्याला त्रास देत असतील तर त्या वेबसाईटला आपण आपलं मत व्यक्त करू शकतात. जर आपल्याला कुठलीही अडचण असेल तर तातडीने आपल्याला कायदेशीर मदत केली जाईल. हे आंदोलन मागे घेण्याअगोदर केंद्र सरकारचे 2 मंत्री आले होते भेटण्यासाठी. त्यांनी आश्वासन काय दिलं होतं? आंदोलनकर्त्यांवरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही. FIR दाखल झाले असेल तर ते मागे घेतले जातील आणि आंदोलन संपल्यानंतर कोणावरतीही नवीन गुन्हे दाखल केले जाणार नाही, हे सरकारने आश्वासन दिलं होतं. पण सरकार मात्र आपलं आश्वासन पूर्ण करताना दिसत नाही. विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले जात आहे. याशिवाय AI तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जात आहे. एवढंच काय, कॉक्रोच पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, आम्हाला देखील वेगवेगळ्या धमक्या येत आहे. आम्ही आंदोलन मागे घेण्याअगोदरच सरकारला सांगितलं होतं, आंदोलन संपल्यानंतर आम्हाला टार्गेट करू नये. यासाठी आम्ही सरकारला 2 दिवसाचा टायमिंग देत आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले जाऊ नये आणि जर गुन्हे दाखल केले असेल ते तात्काळ मागे घ्यावे, अन्यथा दुसरं आंदोलन उभं राहील. सरकारने जर त्यांचं आश्वासन मान्य केलं नाही तर नाविलाजाने आम्हाला दुसरं आंदोलन उभा करावे लागेल. ती पत्रकार परिषद खास करून देशातील विद्यार्थी आणि तरुणांच्या मदतीसाठी होती, म्हणजे जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत मिळावी, वकील मिळावा म्हणून. सरकारला देखील आव्हान देण्यात आले, कारण की त्यांनी आश्वासन दिलं होतं ते जर सरकारने पूर्ण नाही केलं तर पुन्हा एकदा आंदोलन करावं लागेल. तर आपल्यामधील बरेचसे विद्यार्थी किंवा तरुण आंदोलनामध्ये सहभागी झालेले असले किंवा तुमच्यावरती कारवाई करण्याची तुम्हाला धमकी येत असेल तर तातडीने कॉक्रोच जनता पार्टी .org या वेबसाईटला भेट द्या, जेणेकरून तुम्हाला कायदेशीर मदत मिळेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे जी लोक या आंदोलनामध्ये सहभागी होती आणि त्यांना याची मदत मिळायला हवी.